आहे. आपल्या घरातील इक्विपमेंट असतात त्याच्यामध्ये हिटिंग इक्विपमेंट असतात किंवा कूलिंग इक्विपमेंट असतात, या जास्त प्रकारे लोड घेतात. घरामध्ये कसं होतं, एक गिझर, हीटर किंवा इस्त्री ह्या हिटिंग इक्विपमेंट जास्त प्रकारे लोड खेचला जातो, जास्त जास्त एम्पियर लोड खेचला जातो. किंवा AC कूलर या कूलिंगमध्ये असला तरी त्याचा लोड जास्त घेतला जातो. त्यावेळी काय होतं, एकतर त्याचं टॉप जळतात किंवा स्विचेस जळतात किंवा त्याचे सॉकेट जळतात, या प्रकारचे काही ना काही ते जळतात. त्यासाठी आहे ना, आता पहिले जे स्विच सॉकेट यायचे ते असं ह्याच्यामध्ये यायचे बघा. हे मॉड्युलर बोर्ड असायचं पूर्ण. हे बघा, हे सॉकेट वगैरे आहे ते चिनी मातीचे सॉकेट आहेत. हा पूर्ण एक कंबायनर येतो. तसं आता एक दुसरं असं आलं की कंबायनर कोण जास्त लावत नाहीत, ते आता लावतात की मॉड्युलर 3 मॉड्यूल बोर्ड असतं, त्याच्यामध्ये एक सॉकेट 15 एम्पियरचा आणि एक 15 एम्पियरचा स्विच, या गोष्टी बसवतात. तर त्यामध्ये काय होतं, त्या प्लास्टिक PVC वगैरे असतात. PVC असल्यामुळे ते जळण्याचा चान्सेस त्याचा भरपूर असतो किंवा मेल्ट होण्याचा चान्सेस भरपूर असतो. तर त्यासाठी आता नवीनही आले आहेत मॉड्युलरमध्ये 3 पिन सॉकेट किंवा एक स्विच 15 एम्पियरचा स्विच, हे चिनी मातीमध्ये आले आहेत. चिनी मातीमध्ये स्विच पहिला यायचा नाही, आता तो चिनी मातीमध्ये स्विच येतो. तुम्ही जवळच्या शॉपमध्ये पाहू शकता तिथे. जर ते लावलं तर तुमचं हिटिंग जी आहे ती तिथे कंट्रोल केली जाते. त्याच्यामध्ये जे टॉपमधून जी ही असते हिटिंग असते ती तिथे कंट्रोल केली जाते. कंट्रोल केल्यामुळे पुढचा धोका तुमचा टळू शकतो. म्हणजे तुमची पुढची वायरिंग किंवा इकडे आपल्या साईडला बघितलं तर एक इक्विपमेंट वगैरे सेफ राहू शकते. ठीक आहे, थँक्यू.